मागचे 4 आठवडे सलग 1427 दिवस एकही दिवसाचा खंड न पडता दररोज नवीन पुस्तकाचा परिचय हे आपल्या समूहाचं यश आहे. आजपासून बरोबर 33 दिवसांनी आपल्या पुस्तक परिचय अभियानाला 4 वर्ष पूर्ण होतील. पण त्याचं सेलिब्रेशन आज सकाळपासूनच सुरू झालंय. शुचिता, अंजुषा मॅडम आणि राहुल सर या तिघांनी आणि त्यांच्या साथीदारांनी हे 33 दिवस अगोदर सेलिब्रेशन सुरू केलेलं आहे आणि हे असंच अखंडपणानं चालू राहील. पुस्तक प्रेमी स्नेहसंमेलनासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले अनिल भाई, चंद्रशेखर टिळक सर, अरुण म्हात्रे सर, प्रकाश पिटकर सर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी वाचनाच्या आणि साहित्याच्या प्रेमापोटी उपस्थित असलेले आपण सगळेजण, या समूहाचा मला खूप अभिमान वाटतो. कारण म्हणजे केवळ वाचन, साहित्य, कला, संस्कृती याच्या प्रेमापोटी म्हणजे प्रत्यक्ष एकमेकांचा काहीही परिचय नसताना व्हॉट्सअप समूहाच्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आणि अशा वेळेला ज्यांचं वय 87 वर्ष आहे, आत्ताच मतदान केल्याबद्दल ज्यांना म्हणजे कोल्हापूरच्या कलेक्टरनी ज्यांचा सन्मान केला ते विश्वनाथ जगदाळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिलबाईंचं वय 85 आहे, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. गोव्यासारख्या दूरच्या ठिकाणाहून सई कुलकर्णी उपस्थित आहेत. 40गावमधनं करंबेळकर सर उपस्थित आहेत. उमरगावमधल्या वर्षा पेठे या ठिकाणी उपस्थित आहेत. औरंगाबादमधनं छाया महाजन आहेत, मानसी फडके आहेत. म्हणजे अशा दूर दूरच्या ठिकाणाहून मिनलताई ओगले आहेत, ओमदादा मानवतमधनं या ठिकाणी आलेले आहेत. आणि ही सगळी मंडळी केवळ म्हणजे व्हॉट्सअप समूहाच्या माध्यमातून एकत्र आली. आणि ह्या व्हॉट्सअप हा समूह स्थापन कसा झाला याच्याबद्दलचं कुतूहल कदाचित तुम्हालाही असेल. मी आज अखेर याबद्दल काही बोललेलो नाही, लिहिलेलं नाही. तर आजचा म्हणजे हा एक प्रसंगाचं प्रयोजन बघून त्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला बोलू इच्छितो. याची सुरुवात अशी झाली की कोरोना ज्या वेळेला सुरू झाला त्यावेळेला कोरोनानं अनेक वाईट गोष्टी घडल्या, त्याचबरोबर चांगल्या गोष्टी घडल्या. ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्यातली आपल्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकप्रेमी समूहाची स्थापना. आता ती कशी झाली तर कोरोनामध्ये वेळ घालवण्यासाठी अनेक मंडळी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम समाज माध्यमांवर करत होती. फेसबुक सारख्या माध्यमांवर म्हणजे साडी चॅलेंज, चेहरा चॅलेंज, कपल चॅलेंज अशा प्रकारची वेगवेगळी चॅलेंजेस त्यावेळेला म्हणजे उपक्रम असे राबवले जात होते. त्याच वेळेला अनेक मंडळी पुस्तकाचं मुखपृष्ठ पोस्ट करायचा एक उपक्रम करत होते. आणि त्या माध्यमातून आपल्या समूहाची जणू काही सुरुवात झाली. 14 जून 2020 पासून एक आठवडाभर अनंत मिसे सरांनी फेसबुकवर पुस्तकाची मुखपृष्ठ पोस्ट केलेली होती. त्याच्यानंतरचा आठवडा होता प्रसाद नातू सरांचा. आणि प्रसाद नातू सरांनी त्याच्यामध्ये थोडी भर टाकली की नुसतं पुस्तकाचं मुखपृष्ठ पोस्ट न करता त्या पुस्तकाबद्दल लिहायची सुरुवात प्रसाद नातू सरांनी केली. ते ज्यावेळेला लिहित होते त्यावेळेला त्यांच्या प्रत्येक दिवसाच्या पुस्तक परिचयावर मी काहीतरी कमेंट केल्या. आणि ज्यावेळेला रविवार आला त्यावेळेला रविवारी सकाळी त्यांचा मला फोन आला की सर मी जे पुस्तक परिचय लिहिले त्यातल्या प्रत्येक पुस्तक परिचयावर तुम्ही काहीतरी कमेंट केलेली आहे आणि हा उपक्रम पुढे चालू राहायचा असेल तर ज्यांना मी विचारलेलं होतं त्यांनी मला ऐन वेळेला नकार दिलेला आहे, मग उद्यापासून तुम्ही लिहाल का? मग सरांना मी असं म्हटलं की सर तुम्हाला माझं नाव आठवणीत आलं ना, मी लिहू शकेन असं वाटलं ना तुम्हाला, तर मी लिहितो. मी कपाटातून एक 12-14 पुस्तकं काढली आणि त्यानंतरचा आठवडा मी लिहिलं. आठवडाभर मी पुस्तक परिचय लिहिल्यानंतर परत पुढच्या शनिवारी किंवा रविवारी प्रसाद सरांना मी फोन केला की सर उद्यापासूनचं नाव सांगा. ते म्हणाले सर माझ्याकडे कुणी नाही आहे, तर तुम्हालाच कुणी शोधता येतो का बघा. मग अरविंद लाटकरांना मी फोन केला, कारण अरविंद लाटकरांची माझी 25 वर्षाची मैत्री आहे आणि एकमेकांच्या घरातले कुठलेही चांगले क्षण जे असतात किंवा समारंभ असतात त्यावेळेला आम्ही गेली 25 वर्षे एकमेकांना पुस्तकच भेट देतो. त्यामुळे मला नाव आठवणीत आलं ते अरविंद सरांचं.
त्यामुळे अरविंदना मी फोन केला की अरविंद म्हटलं उद्यापासून एक आठवडा पुस्तक परिचय लिहिणार का? ते म्हणाले माझ्याकडे खूप काम आहे, तर तुम्ही अजिंक्यला विचारा. मग मी अजिंक्यला विचारलं. त्यानंतरचा आठवडा अजिंक्यने लिहिला. परत मी प्रसाद सरांकडे विचारणा केली की सर पुढचं नाव सांगा. ते म्हणाले सर माझ्याकडे अजूनही कोणी नाही आहे. मग अजिंक्यला सांगितलं बघ एखादा तूच आता तुझा मित्र. त्यांनी चैतालीला सांगितलं. चैतालीच्या घराचं शिफ्टिंग चाललं होतं मुंबईमध्ये. तशाही गडबडीमध्ये तिनं पुढचे 7 दिवस पुस्तक परिचय लिहिले आणि त्यावेळपासून मग हा पुस्तक परिचयाचा सिलसिला सुरू झाला. आज त्यावेळेला माझ्याबरोबर जी मंडळी होती अगदी सुरुवातीला म्हणजे एक 2-1 महिने आम्ही हा प्रयोग केला की दर आठवड्याला मी एक 8-10 लोकांना फोन करायचो की तुम्ही पुस्तक परिचय लिहिणार का, तुम्ही पुस्तक परिचय लिहिणार का. सलग 7 दिवस लिहायचं या कल्पनेनं सगळ्यांना धडकी भरायची. त्यामुळं 8-10 फोन केल्यानंतर कोणीतरी एखादा तयार व्हायचा. हे टाळण्यासाठी मग पुस्तकप्रेमी समूहाची स्थापना करायचा निर्णय मी घेतला आणि 20 ऑगस्ट 2020ला आपण पुस्तकप्रेमी व्हॉट्सअप समूह स्थापन केला. तो समूह स्थापन केला त्यावेळेला पहिल्या दिवशी आम्ही 6च लोक होतो. म्हणजे त्याच्यामध्ये विकास मोघे होता, आपले राजा बर्वे होते आणि मग त्यानंतर अशोक चौगुले होते आणि त्यानंतर मग हा जो सिलसिला सुरू झाला त्यातनं अनेक लोक जोडले गेले. प्रसाद नातू सरांचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये मी आणि प्रसाद नातू आम्ही धुवाधार बॅटिंग केली म्हणून आज आपण एक क्षण बघतोय. आणि त्याच्यानंतर मग अनेक चांगली मंडळी या ठिकाणी जोडली गेली आणि पुस्तकप्रेमीचं आजचं स्वरूप त्याच्यामध्ये तयार झालं. अनिल भाईंनी आम्हाला खूप साथ दिलेली आहे कारण ते अगदी सुरुवातीपासून समूहाबरोबर आहेत आणि कुठलाही निर्णय घेत असताना अनिल भाईंना विचारल्याशिवाय आम्ही निर्णय घेत नाही आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे उपक्रम करतो त्याची सगळी चर्चा अनिल भाईंच्या बरोबर झालेली असते. आणि म्हणजे आजचं स्वरूप जे आहे ते आपण सगळ्यांनी मिळून जो हातभार लावलेला आहे त्या सगळ्यांच्या हातभाराचा परिपाक म्हणजे पुस्तकप्रेमीचं आजचं स्वरूप आहे. आता हे जे स्नेहसंमेलन आहे हे स्नेहसंमेलन आयोजन करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला त्या लोकांचा सत्कार आपण इथं केलेला आहे. पण त्यांच्याप्रती परत एकदा मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. म्हणजे आपले श्रेया राजवाडे असेल, सचिन केळकर सर असतील, केदार मरुणकर आज या ठिकाणी उपस्थित नाही, त्याच्या आईचं ऑपरेशन झाल्यामुळे तो येऊ शकलेला नाही आहे. महेश सोनवणे असतील, अविनाश गडवे असेल, या लोकांनी जे योगदान दिलेलं आहे हे 2 दिवसाचं स्नेहसंमेलन जरी असलं तरी याच्या पाठीमागले कष्ट 5 महिन्याचे आहेत. म्हणजे जानेवारीपासून आम्ही काम करतोय आणि या लोकांनी या 4-5 लोकांनी हे संमेलन आपल्या खांद्यावर वाहून नेलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परत एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आपल्याकडे वेळेची खूप कमी आहे. सारिकाने मला 2 मिनिटाचा वेळ दिलेला होता. त्याच्या अगोदर माझ्याकडे बऱ्याच तक्रारी आलेल्या होत्या की श्रेयाने कुणाला 1.5 मिनिट दिलाय, कुणाला 1 मिनिट दिलाय. श्रेयाला मी आता विचारलेलं होतं की मला किती वेळ दिलेला आहे तर तिनं मला सांगितलं 3 मिनिटं 17 सेकंद. बहुतेक संपले. मी थांबतो आणि श्रेयाला विनंती करतो की तिनं पुढचे कार्यक्रम सुरू करावे. धन्यवाद. समारोप करताना आभाराविषयी जे मनोगत व्यक्त केलं तो धागा पुढं पकडून मी एक जे संयोजक आहेत त्यांचे एका शब्दासाठी आभार मानायचे त्या विसरले असं मला वाटतं किंवा मला ती गरज भासत असेल. ते जे डायस म्हणतात याला माझ्यासारखा नवखा माणूस ज्यावेळेला आपल्यासारख्या दिग्गजासमोर उभा राहतो माझे पाय लटपटणारे आपल्याला दिसणार नाहीत आणि तोल जाऊन पडू नये म्हणून त्या ही जी व्यवस्था केलेली आहे त्यासाठी त्या संयोजकांचे मी मनापासून आभार मानतो. माझा परिचय करून देत असताना शेतकरी हा परिचय करून दिलेला आहे रेणकोजी दहे आणि ओम दादा म्हणून समूहानं अतिशय प्रेमानं केलेलं नामकरण. गेल्या वर्षी पहिलं संमेलन झालं आपल्या समूहाचं. त्यामध्ये एक नवीन उपक्रम आपण घेतला. माधुरीताईंच्या चांदण्यांच्या तळाशी ह्या कविता संग्रहाचं प्रकाशन अभयदादा सदावर्ते यांच्या हस्ते त्या पुस्तकात कविता संग्रहाचं प्रकाशन झालं आणि यावर्षी आपण तब्बल 4 पुस्तकांचं प्रकाशन करणार आहोत. मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे. त्या तळव्यावर जो दरवळ आहे तो टाळीच्या माध्यमातून सगळ्या सभागृहात पसरू द्या. आपल्याही मनाचा गाभारा त्या दरवळांना भरू द्या आणि ज्यांच्या
गुणगौरवासाठी म्हणा, ज्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन करणार आहोत त्यांनाही त्यातून प्रेरणा मिळू द्या. त्यासाठी पुन्हा सांगायची वेळ येऊ देऊ नका, टाळ्या वाजल्या पाहिजेत. तर समूह सदस्यांचे स्नेहसंमेलन ही वेगळी संकल्पना. 1000वा पुस्तक परिचय ज्यावेळेला आला गेल्या वर्षी, त्याच्यातून ह्या संमेलनाची संकल्पना पुढे आलेली आहे. यावर्षीचा हा दुसरा प्रयत्न आहे. खरे तर पुस्तक प्रकाशन म्हटले की तो दिमागदार सोहळा होत असतो. प्रतित्यक्ष मान्यवरांच्या उपस्थितीत तो सोहळा साजरा होतो. पण त्यासाठी काय अग्निदिव्य करावे लागतात हे प्रकाशक आणि लेखक यांना चांगल्या प्रकारे माहीत असतं. तरी देखील आपण या ठिकाणी कौटुंबिक स्वरूपामध्ये या पुस्तकांचं प्रकाशन करणार आहोत. समूहातील आपण सर्वच भाग्यवान आहोत की या अशा प्रकारच्या प्रकाशनासाठी म्हणजे आपण साक्षीदार आहोत त्या प्रकाशन पुस्तकासाठीच्या. सुरुवातीस डॉक्टर छाया महाजन यांच्या माणसांच्या गोष्टी या कथासंग्रहाचे प्रकाशन होईल. त्यासाठी मी आदरणीय श्री अरुण म्हात्रे सर, डॉक्टर छाया महाजन, श्री प्रसाद नातू सर, समूह प्रशासक श्री कृष्णा दिवटे सर यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. मित्रांनो, मागच्या वर्षीच्या या पुस्तक प्रकाशनाच्या परंपरेत आपण यावर्षी प्रसिद्ध साहित्यिका, त्यांची ओळख एवढी मोठी आहे की मला 2 मिनिटं सांगितलेत, तर ते 2 मिनिटात कसं काय होईल मी बघतो. आणि पुन्हा आणखीन हेही मला सांगितलं की अहो तुम्ही त्याच्यासाठी तर माहीर आहात, 5 मिनिटाची ओळख 2 मिनिटाची करून देण्यामध्ये. तर माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आली, त्यामुळे 5 मिनिटाचं 2 मिनिटात करायचं. आणि आणखीनही काहीतरी एक सांगितलं होतं की तो एक हटके पाहिजे म्हणे. म्हटलं 5 मिनिटाचा परिचय किंवा 10 मिनिटाचा परिचय 2 मिनिटात देणं यापेक्षा आणखीन हटके काय असू शकतं. तर प्रसिद्ध साहित्यिका, कादंबरीकार, कथाकार, चरित्रकार, लेखिका, कवयित्री, अनुवादक अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या धनी डॉक्टर छायाताई महाजन यांच्या कथासंग्रहाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आज आपण येथे आयोजित केला आहे. अवघ्या 4 दिवसापूर्वीच त्यांचं एक पुस्तक माझ्या हातात पडलं आणि एखाद्या आधाशी माणसासारखं मी ते वाचून काढलं. नाही तर मी इतक्या लवकर वाचत नाही, पण ते वाचावं असं वाटलं. पण घाबरू नका, मी त्याच्याबद्दल काही सांगणार नाही, कारण त्याच्याबद्दल हे 2 जण महान व्यक्ती सांगणार आहेत. तर मी त्याच्याबद्दल सांगणार नाहीये. या निमित्ताने छायाताईंशी अगदी थोडक्यात मी ओळख करून देतो. त्यांनी इंग्लिशमध्ये MA केलंय, त्या PhD आहेत. तसेच त्या औरंगाबाद येथील इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले. आजकाल त्या MPhil आणि PhD साठी मार्गदर्शिका म्हणून काम पाहतात. तसेच त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या मेंबर ऑफ लॉर्ड्स म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. 2015 सालच्या मराठवाडा लेखिका संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. तसेच आणखीन एक वेगळं काम म्हणजे औरंगाबाद हायकोर्ट येथे लोक न्यायालयाच्या सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आता त्यांच्याकडून साहित्याची जी निर्मिती झाली त्याच्याबद्दल बघूया. बहुआयामी व्यक्तिमत्व मी यासाठी आधीच म्हटलं की ही तर सगळी ओळख झाली की लेखिका, नंतर कादंबरीकार वगैरे. तर त्यांची एकंदर 43 पुस्तकं प्रकाशित झाली. त्याच्यामध्ये 5 कादंबऱ्या, 8 कथासंग्रह, 6 ललित संग्रह, 5 बालवाङ्मय, 2 चरित्रलेखन. याच्यामध्ये डॉक्टर प्रतिभाताई पाटील आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यावरील चरित्राचा समावेश आहे. 12 भाषांतरे, 2 इंग्रजी पुस्तके आणि 2 हिंदी अनुवादित कादंबऱ्या यांचा समावेश आहे. त्यांच्या साहित्य छाया या YouTube चॅनलवर 100पेक्षा जास्त व्हिडिओ आपल्याला अवेलेबल आहेत. आता त्यांच्या या कादंबऱ्यांपैकी नकळत, कॉलेज, मानसी आणि घोरपळ या कादंबऱ्या, नकळत, राहिलो, उपकार, इतुका हे कथासंग्रह, तसेच पाण्यावरचे दिवे आणि चंद्राचे तुकडे
हे ललित गद्य संग्रह विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांना मगाशी कोणीतरी सांगितलं की त्यांना इतके बक्षीस आणि पारितोषिके मिळाले की ती वाचायचं झालं तर हे 15 मिनिटं जे याच्यासाठी दिलेत ना ती वाचत मला बसावं लागेल पूर्ण. त्याच्यासाठी मी महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र सरकारचा 1992चा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, मराठी साहित्य परिषद पुणे यांचा कृष्णाजी वामन खीर श्रेष्ठता पुरस्कार आणि मराठी साहित्य मंडळ ठाणे यांच्यातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार या उल्लेखनीय पुरस्कारांसोबतच 17 विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेला आहे. आता या एवढ्या मोठ्या म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या पुस्तकाचं प्रकाशन करायचं तर तेवढाच बहुआयामी व्यक्ती समोर असला पाहिजे प्रकाशन करणारा. तर ते आपल्याला आज लावले सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे सर. त्यांचं एक मी आता याच्यावर घेतलं की मार्ग लाभो पावलांना ही तृणाची याचना. मार्ग लाभो पावलांना ही तृणाची याचना, लाभ दे ऐसा वसा की जन्म हो प्रार्थना. तसेच उंच माझा झोका या सिरियलचं जे टायटल सॉन्ग होतं झुले उंच माझा झोका, यांनी आपण या शीर्षक गीतांनी आपण सगळेजण त्यांना अतिशय जवळून जाणतोय. गेय कविता लिहिणारे म्हणून त्यांची ओळख आहे. गेय कविता म्हणजे जिला चालीत बसवता येतं किंवा गाता येतं अशी कविता. म्हणजे याचा अर्थ त्यांना संगीताचा स्पर्श देखील झालेला आहे. आपल्या कवितात प्रेमातील आर्तता, विवळता, अगतिकता प्रभावीपणे मांडणारे ते कवी आहेत. कॉमर्स शाखेचे पदवीधर आहेत. हे ते उल्लेखनीय आहे. मी कॉमर्स शाखेचा पदवीधर आहे, त्यामुळे मला फार अभिमान वाटतो की सर सुद्धा कॉमर्स शाखेचे पदवीधर आहेत. काही दिवस त्यांनी प्राध्यापकी केली, नाटकं दिग्दर्शित केली, संगीताचे कार्यक्रम केले, अगदी सामाजिक मोर्चांमध्ये देखील भाग घेतला. काही आंदोलनात त्यांना कारावास देखील भोगावा लागला. कवी होण्यासाठी त्यांचं एक आपल्या इथे जे कवी आहेत, उदयोन्मुख कवी आहेत, त्यांच्यासाठी ही जी ओळ आहे ही खूप महत्वाची आहे की उत्तम कवी होण्यासाठी तुम्हाला नुसतं पुस्तक वाचून चालत नाही. उत्तम कवी होण्यासाठी तुम्हाला नुसतं पुस्तक वाचून नाही चालत, तुम्हाला माणसं वाचावी लागतात, तुम्हाला समाज वाचावा लागतो असं ते म्हणतात. त्यांना बहिणाबाई पुरस्कार, वासंती गाडगे पुरस्कार, स्नेहदा चषक अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची ऋतू शहरातले ते दिवस आता कोठे, कोसो मैल दूर आहे चांदणी इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या म्हात्रे सरांकडून दुसऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या म्हणजे छायाजींच्या पुस्तकांचे प्रकाशन व्हावे हा दुर्लभ असा योग या प्रकाशनाच्या निमित्ताने येतोय आणि त्याचं संचालन करायचं भाग्य मला लाभतं. याबद्दल मला आनंद होतोय. यानंतर मी स्वतः लेखक आहे आणि म्हणून स्वतःच्या पुस्तकाबद्दल स्वतः काय सांगायचं असं वाटतं बऱ्याच वेळा. पण स्वतः आपल्या बाळाचं कौतुक नाही करायचं तर कोणी करायचं? खरंय ना. म्हणून मी छायाताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या या पुस्तकाबद्दल 2 शब्द व्यक्त करावेत. छायाताई. सर्व पुस्तक प्रेमी समूहामध्ये असलेल्या प्रत्येक सभासदाला माझा नमस्कार. मी प्रत्येक सभासदाला याच्यामुळे म्हणाले, आणि खरं म्हणजे सभासद हा शब्द इथे योग्य नाही याची मला पूर्ण जाणीव आहे, पण या संमेलनाला येण्यासाठी किंवा या मेळाव्याला येण्यासाठी मी थोडी उत्सुक होते. पुस्तकप्रेमीवर मी जे काय पाहत होते त्या सगळ्यांची नावं वगैरे पाहत होते आणि काही मेंबर्स खूपच रेग्युलर आहे तेही पाहत होते, काही मधूनच टाकतात पण फार मार्मिक टाकतात हेही मी पाहत होते आणि मला प्रचंड
उत्सुकता होती की याच्यात कोण आहे. आणि विशेषतः अनिलभाई मेहता जेव्हा मी त्यात पाहिले तर एक तर माझे प्रकाशक पण ते आहेत आणि ओळखीचेही आहेत आणि मुख्य म्हणजे या समूहामध्ये इतके ज्येष्ठ, मला आवडत नाही बरं का हा शब्द, पण इतका ज्येष्ठ माणूस असावा आणि आणखी ज्येष्ठ आहेत आज मला कळलं. तर या सगळ्यांसमोर हे पुस्तक प्रकाशन व्हावं असं मला कृष्णा दिवटे सर म्हणाले ज्या वेळेला की तुम्ही करता का पुस्तक प्रकाशन. वास्तविक हे पुस्तक आता ऑलरेडी पब्लिश झालेलं आहे, 4 महिने झाले. रोहन प्रकाशनाचं पुस्तक आहे. पण मला स्वतःला असं वाटलं की बा माझी ओळख काय आहे हे निदान तुम्हाला कळावं. कारण मी इतकी कमी असते पुस्तक प्रेमीवर की कदाचित माझं प्रेम वाटायला तुम्हाला कित्येक वर्ष लागतील. त्याच्यापेक्षा मी काहीतरी सांगावं. माणसांच्या गोष्टी असं या पुस्तकाचं टायटल आहे. आपल्याला माहिती आहे माणूस म्हणजे आपण सगळे हा एकटा नाही आहे. आपण आहोत, आपल्या भोवती आपलं कुटुंब आहे, आपला भवताल आहे, आपल्या अर्थकारण आहे, समाज आहे, आपला प्रांत आहे, आपला देश आहे आणि आपलं युनिवर्स आहे, आपलं विश्व आहे. हे सगळं नुसतं आहे का? नाही आहे. हे सगळं असं विस्तारित जाणारं जो गोष्ट आहे त्या विस्तारित होणाऱ्या गोष्टींमध्ये माणूस खरोखर तितका व्यापक होतो का हा मला नेहमी पडतो प्रश्न. आपण जो माणूस पाहतो, जो विश्वाशी सतत तुलना करत असतो किंवा सांगत असतो, तो तसा असतो का तसा नसतो. कारण एवढं व्यापलेलं त्याचा जो भाग आहे ते ज्या वेळेला संकुचित होत येतं त्यावेळेला तो माणूस संकुचित होत येतो आणि तो असा संकुचित होतो की तो ते राष्ट्र, ते युनिवर्स, ते सगळं 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 सोडून देऊन तो स्वतःच्या षड्रिपूपर्यंत येऊन थांबतो. मी, माझा स्वार्थ, माझ्या आजूबाजूचे लोक, माझे आप्त, माझा मुलगा, माझी मुलगी, माझा लोभ, मोह, मत्सर सगळं. आणि हे सगळं करत असताना सुद्धा तो माणूस जो आहे त्याच्यामधल्या ज्या इनेट आत असलेल्या अंतर्मनातल्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्ती खरोखर मला अक्षरशः आश्चर्यचकित करतात. आणि नेहमी मला असं जाणवतं की ह्या ज्या प्रवृत्ती आहेत माणसांच्या ह्या इतक्या वाईट कशा असतील किंवा ह्या इतक्या चांगल्या सुद्धा कशा असतील. या इतक्या हे लोक इतके क्रूर कसे असू शकतात, इतके हिंस्त्र कसे असू शकतात, हे युद्ध कसे करू शकतात. एक छोटंसं सांगते. श्रेया मला माफ करशील, 1च मिनिट वाढेल. माझ्याकडे काल एक मांजर व्यालेली होती. तिचं एक पिल्लू मिसिंग होतं. म्हणजे ते पिल्लू कदाचित कुत्र्यांनी खाल्लेलं असेल पण ते माझ्या बिल्डिंगमध्ये होतं आणि ती अतिशय केविलवाणी माझ्या घराच्या समोर अगदी समोर येऊन रडत होती. त्यावेळेला मी माझ्या मुलाला म्हणाले, म्हणजे आम्हाला सगळ्यांना दुःख होत होतं या गोष्टीचं की ती रडती आणि तिला तिचं पिल्लू सापडत नाही. बाहेरून एक पिल्लू आणून तिचं आम्ही तिच्या समोर ठेवलं होतं, ते ती घेऊन गेली. पण 4थं पिल्लू, मी त्यांना म्हणाले की मांजराला आपण किती पिल्लं घातली असं कसं कळतं. तर ही जी गोष्ट होती त्यावेळेला मी त्याला असं म्हणाले की एक पिल्लू नाहीये मारलं गेलंय तर ही मांजर इतकी रडतीये. तर ज्या वेळेला हिटलरनी इतकी लहान मुलं मारून टाकली असतील किंवा आता ही इराण, इस्रायल वगैरे ही मारली गेली असतील तर त्या आयांना किती दुःख झालं असेल. माणूस म्हणून मला ह्या गोष्टीची मी आधीही म्हणाले की आपल्यापैकी प्रत्येक जण जो आहे हा प्रत्येक कुठल्या तरी वेगळ्या वेगळ्या परिस्थितीशी, कारण आपला भवताल वेगळा आहे, प्रत्येकाचा वेगळा आहे, आपला समाज, आपली जात, आपला धर्म, सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत आणि त्यानुसारच आपण वाढत जातो. पण आपल्या प्रवृत्ती नाही बदलत. आणि न बदलणाऱ्या ह्या ज्या आपल्या प्रवृत्ती आहेत, हे जे आपले स्वार्थ आहेत, ह्या ज्या आपल्या हिंस्त्र भावना आहेत, आपलं प्रेम आहे, या सगळ्या गोष्टी आपण खरं म्हणजे प्रत्येक जण आपल्यापैकी या प्रत्येक परिस्थितीशी, वेगवेगळ्या परिस्थितीशी आपण लढतो. आणि मी जेव्हा आजूबाजूला माणसं पाहते त्यावेळेला मी असं पाहते की ती माणसं लढतात, काही हरतात, काही पिचतात,
काही विजयी होतात आणि काही जे असेल त्या परिस्थितीशी समायोजन करतात आणि आपल्यापैकी 99% लोक असलेल्या परिस्थितीशी दुर्दैवानं समायोजन करत असतात, कारण आपल्याला पर्याय नसतो. हा पर्याय कोण ठेवत नाही. खरं म्हणजे माणसाकडे पाहिलं की तुम्हाला एक प्रश्नांची भिंडोळी आपल्या समोर फिरायला लागते आणि एका परिस्थितीतून, एका घटनेतून दुसरे अनेक प्रश्न तयार होतात. तसे प्रश्न किंवा तसं ह्याच्यामध्ये मी पूर आलेलं मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी मराठवाड्यामध्ये ओमदादा सांगतील की त्याच्या मागच्या वर्षी आमच्याकडे प्रचंड पाऊस झाला. इतका पाऊस झाला की नको पाऊस असं म्हणायची वेळ आली. आणि त्यावेळेला ज्या घटना घडल्या त्या घटना मी लिहिलेल्या निश्चित नाहीत हे सांगते, पण माझ्या त्या फार मनाला लागून गेलेल्या घटना होत्या. तर त्याच्यावरचे पुरावरचे वगैरे ह्या कथा याच्यात आलेल्या आहेत. काही व्यक्तिचित्र आहेत. हे माझं 44वं पुस्तक आहे. तुम्हा सगळ्यांना भेटावं ही फार मनोमन इच्छा होती, म्हणून हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम जो आहे तो मी दिवटे सरांना म्हणाले की आपण ठेवूयात. त्यांनी तो ठेवला. मी त्यांचे आणि सगळ्या संयोजकांचे मिनिट वाईज मला दिलेल्या शेड्यूलचे सुद्धा आभार मानते. सगळ्यांनी आता निदान मी छाया महाजन आहे हे नक्की लक्षात ठेवा. आणि मी जे काय टाकेन, माझं नवं पुस्तक टाकेन, माझे व्हिडिओज टाकेन त्याच्यावरचे, किंवा माझ्या इतर काही आलेले पब्लिकेशन्स टाकेन, तर जरूर निदान मला अंगठा तुम्ही दाखवा. धन्यवाद. यानंतर अशोक सर, नंतर दिवटे सर आणि छायाताईंना मी विनंती करतो की त्यांनी विधिवत पुस्तकाचं प्रकाशन करावं. अरुण सर. पुस्तक लिहिणं जितकं अवघड तितकं हे रॅपर काढणं अवघड असतं. म्हणून पुस्तक प्रकाशन मी कमीत कमी करते. आता मी अरुण म्हात्रे सरांना विनंती करतो की त्यांनी पुस्तकासंबंधी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. पुस्तकप्रेमी संमेलनाच्या या पहिल्या सत्रामध्ये कादंबरीकार, कथाकार, विख्यात लेखिका ज्यांची जवळजवळ 45 पुस्तकं आलेली आहेत आणि हे 45वं पुस्तक. 45 येत आहे. ओके, घाबरवू नका त्यांना, एवढी पुस्तके येतात म्हटलं. कारण आम्ही सगळे पुस्तक प्रेमीवाले पुस्तकांबरोबर प्रेम करतो, पण जसजशी पुस्तकं वाढत जातात तसं एक दडपण पण येतं. ही पुस्तकं ठेवायची कुठेही, एवढी वाचायची कधी, आणि म्हणून ते पुस्तक प्रेमीवर परिचय असला की जरा सोपं असं होतं की परिचय झाला की काम झालं आपलं. म्हणजे ते पुस्तक आता विकतच घ्यायला पाहिजे असं नाही, जवळ ठेवायला असं एक थोडासा अप्रोच असतो इकडे. आणि मला पुस्तकं खूप आवडतात, पण प्रत्येक वेळी असं कळतं आपल्याला की इतकी सगळी पुस्तकं घेणं फार कठीण आहे. तुमचं पुस्तक आलं त्याच्याबद्दल म्हणजे मला पुस्तक प्रकाशन करायला मिळालं याचा सगळ्यात मोठा आनंद काय की त्यांनी पुस्तक मला पाठवलं आणि त्याच्यामुळे ते मला वाचता आलं. सर्वप्रथम माणसांच्या गोष्टी या छाया महाजनांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी अधिकृतरित्या जाहीर करतो. तुमच्या लक्षात आलं असेल की खूप बहुआयामी ज्याला म्हणतो असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे.
मोठ्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. मराठवाड्यासारख्या थोड्याशा मागासल्या म्हटल्या जाणाऱ्या भागामध्ये त्या राहतात. आणि मराठवाड्याचं वैशिष्ट्य असं आहे की मराठवाडा हा अदरवाईज मागासलेला असला तरी खूप गोड असा प्रदेश आहे, जिथे अनेक संत आहेत, अनेक लेखक आहेत. म्हणजे माझं आवडतं एक वाक्य मी नेहमी म्हणत असतो की तडतडणारे ऊन साहतो मराठवाडा, तडतडणारे ऊन साहतो मराठवाडा, तरी फुलांचे गाणे गातो मराठवाडा. तर अशा मराठवाड्यामध्ये असलेल्या आणि इतक्या पुस्तकांचा अनुभव किंवा इतक्या लोकांचा अनुभव, मी मगाशी माझ्या परिचयामध्ये म्हटलं की पुस्तक वाचून मोठं नाही होत आहे, तर तुम्हाला माणसं वाचावी लागतात. आणि या पुस्तकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य किंवा अगदी एका वेळी सांगायचं वैशिष्ट्य, तर इतकी माणसं छाया महाजन मॅडमनी पाहिलेली आहेत, त्या सगळ्यांचं बारीक बारीक वर्णन करण्याचा त्यांनी याच्यात प्रयत्न केलेला आहे. आणि त्यातलं दुसरं आणखीन वैशिष्ट्य नंबर 2 आहे की ती इतकं बारीक निरीक्षण त्यांच्या सगळ्या लिखाणामध्ये आहे की काही काही कथा वाचताना मला असं वाटतं की याची सिरियल होऊ शकते, याच्यावर चित्रपट होऊ शकतो, याच्यावर एक एकांकिका होऊ शकते, याच्यावर नाटक होऊ शकतं. म्हणजे ती पुराची मगाशी ते सांगत होते, पुराचं जे वर्णन त्यांनी केलेलं आहे, पहिल्याच ओळीमध्ये तुमच्या लक्षात येतं की बाई अत्यंत तटस्थपणे त्या सगळ्या गोष्टींकडे बघतायत. आणि म्हणजे पुराचं पाणी वाढतं तशी एक चादर पसरली पदरा प्रदेशावर, अशी एक ओळ आहे पहिली सुरुवातीला, आणि त्यांनी ते लिहिलेलं आहे. आणि त्या सगळ्या विशेष म्हणजे करता आता छाया महाजन म्हटल्या तुमच्या लक्षात आलं असेल की त्या काही कुठल्या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या नाहीत, गावात कुठल्या तरी इंटेरियरमध्ये राहणाऱ्या नाहीत, किंवा अशा पण समाजामध्ये नाहीत की त्यांना तिकडची भाषा अवगत असावी. पण तरी सुद्धा त्यांनी ज्या भाषेमध्ये ते लिहिलेलं आहे ते बघून सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल की कसं काय त्यांना इतकं अवगत आहे. तर मला असं वाटतं की खूप अनुभव घेणारी लोक, म्हणजे मगाची मांजरीचा त्यांनी किस्सा सांगितला, तर घरामध्ये मोलकरणी आली तर मोलकरणीची सुद्धा भाषा शिकणारी काही लोक असतात. ती फक्त मोलकरणी बनून बघत नाही, तर आपली एक सखीच आहे असं बघतात आणि मग त्यांची भाषा त्यांना येऊ शकते. तसा काहीसा महाजनांचा स्वभाव असल्यामुळे जिथे जाईल तिकडे त्यांनी आपला हा ठसा सगळा उमटवलेला आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या कथा अशा वाचनीय झालेल्या आहेत. प्रसादनी मगाशी सांगितलं की तुम्ही हातात घेतलं की तुम्ही वाचत राहता, इतक्या त्या सुंदर अशा वाचनीयता त्याच्यामध्ये आहे. अनेक पद्धतीच्या गोष्टी आहेत. आता माणसांच्या गोष्टी या नावाबद्दल मी थोडासा नाराज असं नाही, पण मला ते अपूर्ण वाटतं ना. कुठल्या माणसांच्या गोष्टी असं आपण विचारतो, कुठल्या माणसांच्या गोष्टी, तर ह्यात मध्ये हतबल माणसांच्या गोष्टी आहेत, ज्यांना काही करता येत नाही, जे अशी अपेक्षेने काहीतरी करू पाहतात पण करू शकणार नाही, असे सगळे लोक आहेत. त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे काही मार्गच उरलेला नाही अशी सगळी माणसं आहेत. त्यांच्या गोष्टी या सगळ्या कथासंग्रहामध्ये 2-3 कथा आहेत त्या थोड्याशा वेगळ्या आहेत. म्हणजे त्या अशा जरा सुखवस्तू लोकांच्या किंवा जरा बऱ्या वाटणाऱ्या, म्हणजे एक मोबाईल वापरणारा मुलगा आहे, त्या मुलावर चिडणारे आई वडील आहेत, आणि नंतर ह्या मोबाईलवर ज्याच्यावर आपण चिडतो हाच आपला पुढे सगळं करणार आहे हे मानून गप्प बसणारे आई बाप, अशी पण एक स्टोरी आहे. एक स्टोरी अशी आहे की एक बीसीतल्या ग्रुपमधली एक बाई गेली म्हणून तिला भेटायला जायचं, ते कसे सगळेजण टाळतात हळूहळू. बीसीला लागते तेव्हा त्यांना बरं वाटतं, पण नंतर जेव्हा ती बाई जाते तेव्हा तिचे पैसे गेले ती गेल्यामुळे, असा अत्यंत पोता विचार करणारी माणसं सुद्धा असतात. अशी पण एक कथा या संग्रहामध्ये आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. मला खूप बरं असं वाटतंय की त्यांच्यासारख्या अत्यंत बुजुर्ग अशा व्यक्तीच्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते होते. आणि तो कवीचा मान तितकी पायरी माझी नव्हे असं भाऊसाहेब पाटणकर म्हणतात, तसं मला वाटतं की मी कवी आहे आणि त्याच्यामुळे माझ्याकडे हे पुस्तकाचं कसं काय आलं, तर तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी अनेक कथा लिहिलेल्या आहेत, अनेक ललित लेख लिहिलेले आहेत. आणि खूप आवडतं असं माझं, मी गेल्या वर्षी मौजेमधल्या एका पुस्तकाचं परीक्षण महाराष्ट्रामध्ये केलं आहे. हा खूप अत्यंत आवडता माझा प्रकार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं पुस्तकाचं प्रकाशन करायला मिळणं याचा एक आनंद आहे. हे थोडंसं शेअर करणं जे आहे ते शेअर करणं या निमित्तानं होईल. एक कथा मात्र तुम्हाला मी सांगतो, की रजनी नावाची कथा आहे. या कथेबद्दल म्हणजे खूप चांगली कथा लिहिली, पण त्याचबरोबर त्यांनी
त्या रजनी नावाच्या बाईला इतकं वाईट 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 असं दुःख दिलेलं आहे की तिथं खरोखर दुःख आहे का छाया महाजन बाईने त्यांना दुःखी केलेलं आहे असं मला सतत वाटत होतं. किती दुःख द्यावं त्या बाईला. पण शेवटी मी वैतागलो. महाजनबाईंना फोन करणार होतो की कशाला एवढं तिला त्रास दिला तुम्ही, मध्येच थांबावी ती कथा असं मला एकदा वाटलं होतं. तितकं पण एका बाजूने असं पण कळतं की बाईच्या वाट्याला काय काय दुःख येऊ शकतं ते सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. आता अलीकडे अशी पद्धत राहिलेली नाही, कारण बाईचं दुःख सांगण्याची पद्धत 1975 पासून सुरू झाली स्त्री मुक्तीच्या चळवळींनी, आणि सगळ्या कथा सगळ्या पद्धतीच्या कथा यायला लागल्या. त्याच्यामुळे आम्ही म्हणताना रोजगाराचा त्रास तुला गबाई, रोज हीच आरास तुला गबाई, अशा पद्धतीनं ज्या सगळ्या बायकांचं जगणं चाललेलं आहे. किंवा साध्याच लढायांसाठी साधाच तिचा एल्गार, घोषणा मोरेचे नाही साधाच तिचा अवतार, ती धागा जोडू पाहते या तुटलेल्या वणव्यात, ती नाव होऊन फिरते या फुटलेल्या धरणात, ती दोरमणी हळवार, साध्याच गळामाळीची ती दोरमणी हळवार, ती आधीच होती पुढेच होती आधी, ती पुढे पुढे राहणार, ती पुढे पुढे राहणार, असे दिलासा देणारं सतत लिहित असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या कादंबऱ्या कथेमधल्या ज्या बाया आहेत, बाया, त्या बायांचं दुःख काय आहे, जगणं काय आहे, हे बघण्यासाठी तरी आपण हे पुस्तक वाचायला पाहिजे. आणि एका अर्थानं हे सगळं अशा पद्धतीने त्यांनी बाहेर काढलेलं आहे की मला असं वाटतं की त्यांची अनेक पुस्तकं आली असतील, अनेक कादंबऱ्या आल्या. त्यांचे कॉलेज नावाचं एक पुस्तक आहे, ते त्यांनी मला अगोदर दिलं होतं. तर ते पुस्तक मी त्यांना म्हटलं की ते जरा टिपिकल पुस्तक आहे, हे जरा हे बाबा कदम टाईप असं पुस्तक असतं ना की त्यात फार खोल जात नाही, वरवर वरवर असं लिहिलेलं असतं. तर ते वरवर न लिहिता इतक्या वर्षाच्या सगळ्या अनुभवानं नेमका असा एका गर्तेत पाय तुमचा पडतो आणि त्या गर्तेतला पाय किती खोलात आहे ते सांगण्यासाठी तुम्हाला लिहावं लागतं की माझ्या पायाला खूप चिखल लागलाय, आता मला हे सांगायला पाहिजे. अशा पद्धतीचं हे सगळं लिखाण आहे. इतक्या पद्धतीनं त्यांनी या सगळ्या बायांचं दुःख मांडलेलं आहे, घराचं दुःख मांडलेलं आहे की मला असं वाटतं की एका अर्थानं हे जे पुस्तक आहे हे सगळ्या स्त्रियांना अर्पण केलं असतं तरी सुद्धा चाललं असतं. इतकं ते स्त्रियांचं सगळं गाढ दुःख सांगणारं असं पुस्तक आहे. मी जेव्हा आता त्या आहेत म्हणून त्यांच्यासमोरच सांगायला हरकत नाही की गौरी देशपांडे, रोहिणी कुलकर्णी, सानिया या सगळ्या कथा, किंवा आता अलीकडे मोनिका गजरगडकर ज्या पद्धतीने लिहिते, हा सगळा प्रवास कादंबरी लेखिकांचा आणि कथा लेखिकांचा पाहतो, तेव्हा गौरी देशपांडेचं एक खूप सुंदर वाक्य आहे की आतल्या कोळीतून जे येतं ना तुमच्या उठावर ते तुम्ही लिहिलं पाहिजे. तर अशी कोई एखाद्या माणसाला सापडणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे की नुसतं हृदयातून येणं वेगळं, तुमच्या आतून येणं, पोटातून येणं वेगळं, आणि तुमच्या कोईतून येणं वेगळं असं जे सांगतात. आणि ही कोय आहे ती माझ्या मते स्त्रियांना उत्तम सापडते. आणि म्हणून आतापर्यंत अगदी मालती बेडेकरांपासून अलीकडच्या सगळ्या लेखिकांपर्यंत ज्या ज्या लेखिकांनी खूप उत्तम लिहिलेलं आहे त्या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं की अलीकडचं नाव छाया महाजन आहे. आणि त्यांना फक्त या निमित्तानं असं पण मी सांगू शकतो की आता तुम्ही कथा वगैरे लिहिलात, पण अशा पद्धतीची एक अशी कादंबरी लिहा की ज्याच्यामध्ये हे सगळं दुःख तुम्ही जरी लिहिलेली असली तरी आता ह्या ज्या स्टाईलमध्ये तुम्ही लिहा, म्हणजे हे जे तुम्ही हात पडलेला, खूपदा असं होतं की त्यांचा हात आता लिहिता हात आहे, तुमच्या लक्षात आलं असेल की त्या काही पटापट लिहू शकतात. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही की पुस्तकप्रेमी समूहाचं सुरुवातीचं सेशन आहे, त्या सेशनवर सुद्धा ती कथा लिहू शकतील, इतकं त्यांची लिहिता हात आहे. पण ते लिहिणं वेगळं, तुम्हाला लिहिता येणं म्हणून वेगळं, आणि तुम्हाला आत जाणून तुमची चरफड झालेली आहे मनाची तशा पद्धतीचा लेखन वेगळं. खूपदा असं होतं की आम्ही कथा वाचताना या गोष्टी खूप वाचतो की आत काय लागतं, आत काय पोचतं. आणि म्हणून मग आमचे A.B. जोशी नावाचे एक लेखक आहेत, त्यांचं एक काळोखाचं अंतरंग नावाचं पुस्तक आहे, कोणी जमलं तर वाचा तुम्ही. हे काळोखाचं अंतरंग नावाचं पुस्तक जे आहे
त्या पुस्तकाचा गंमत अशी आहे की तुम्ही 10 वर्षांनी तुम्हाला ते वेगळं जाणवायला लागतं, 20 वर्षांनी तुम्हाला वेगळं जाणवायला लागतं, 30 वर्षांनी तुम्हाला ते वेगळं काहीतरी जाणवायला लागतं आणि ह्या 50मध्ये त्या पुस्तकाचा वेगळा अन्वयार्थ तुम्हाला कळायला लागतो. इतकं त्या सगळ्या लिखाणामध्ये काहीतरी गाढ असं स्निग्ध असं पसरलेलं असतं. तर असं स्निग्ध लिहिणं हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला परत एकदा तुमची नेहमीची स्टाईल तो सोडून लिहावं लागतं. मला नेहमी काय वाटतं की तुम्ही सहज लिहिता आणि तुमची सवय म्हणून ज्या लिहिता त्या गोष्टी वेगळ्या आणि तुमची स्टाईल सोडून तुम्हाला वेगळं लिहायला भाग पडतात म्हणून तुम्ही जे लिहिता ते खूप महत्वाचं असतं आणि तेच लोकांच्या हृदयापर्यंत पोचतं. आम्ही कवितेतले लोक नेहमी असं म्हणतो की ज्यांना दाद मिळते खूप किंवा ज्यांच्या कविता लक्षात राहतात किंवा जाताना एखाद्या कवी संमेलनात तुम्ही त्या गोष्टी कवितेच्या ओळी म्हणत जाता ती कविता श्रेष्ठ असं आपण मानतो. तसं पुस्तकांच्या बाबतीत सुद्धा असं आहे की एखादं पुस्तक मनामध्ये रेंगाळत राहिलं, मनामध्ये तुम्हाला त्रास द्यायला लागलं किंवा मनामध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल बोलावं असं वाटलं तर ते पुस्तक थोर पुस्तक असं आहे. तर त्या थोर पुस्तकाच्या मालिकेमधलं एक पुस्तक जे बाईंनी वयाच्या ह्या टप्प्यावर लिहिलेलं आहे त्यांचं अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे. तर मी त्यांना असं पण सल्ला देऊ शकतो, कारण सल्ला देण्यात का मोठा नाही, पण काही दिवस मॅडम थांबा, तुम्ही तुमचा लिहिता थांबवा, तुम्ही आता लिहू नका इतक्या. आणि असं कधीतरी वाटेल ना की हे लिहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही तर तुम्ही लिहायला सुरुवात करा. कारण तुमचा इतका सराव आहे की तुम्ही पटापट पुस्तकं लिहू शकता, पुस्तकं येऊ शकतात, पण ती लोकांच्या हृदयामध्ये जाण्यासाठी काहीतरी करावं लागतं. ती तुम्ही आता करायची गरज आहे. कारण छाया महाजन हे नाव हे तसं साधं नाव नाही, खूप मोठं नाव आहे आणि मराठीच्या सगळ्या प्रक्षेपात जर का ठळकपणे काही जी नावं असतील त्या नावामध्ये हे जर का नाव यायचं असेल तर अशी पुस्तकं तुमच्यापर्यंत पाहिजे. माणसांच्या गोष्टीमध्ये तुम्ही जशा हतबल बाईंच्या गोष्टी लिहिल्या तशा तुम्ही काही चांगल्या पण गोष्टी लिहिल्यात, बऱ्या पण गोष्टी लिहिल्यात. मला असं वाटतं की त्या जर का काढल्यात आणि फक्त हतबल बायकांच्या गोष्टी लिहिल्या असत्या तरी सुद्धा मला आवडलं असतं. कारण खोगीर भरती करून पुस्तक वाढवावं अशा काही पद्धतीच्या तुम्ही लेखिका नाही. तुम्ही खूप लिहू शकता, खूप चांगलं लिहू शकता, खूप मोठं लिहू शकता. तर असं एक संपादन आहे, ते संपादन सुद्धा मनातल्या मनात तुम्ही करायला हवं असं वाटतं. पण हे पुस्तक या निमित्तानं तुमच्या समोर आलं त्याचं मला असं वाटतं की हे पुस्तक आज मला माहित नाही पुस्तकाच्या किती कॉपीज त्यांनी आणल्या, पण तुम्हाला आणल्यात नाही आणल्या त्याच्यावर. खरं तर ही संधी होती की या निमित्तानं आमच्या पुस्तकप्रेमीच्या लोकांना अर्ध्या किमतीत ही पुस्तक मिळाली असती. खूप आनंद झाला. तर यांच्या वतीनं पण मी सांगितलं, पण मी तुम्हाला सांगतो की सगळ्यांना खूप आवडल्या. त्याच्या प्रत्येकातल्या अनेक गोष्टी वाचल्या असत्या, पण यातल्या सगळ्या गोष्टींमधल्या निम्मे गोष्टी तरी या सगळ्यांच्या हृदयामध्ये राहिल्या असत्या असा मला एक विश्वास वाटतो. परत एकदा मी त्यांचं खूप अभिनंदन करतो. मला एक खूप मोठी संधी दिली त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्या समूहाचे मी आभार मानतो. खरं तर मी समूहात थोडासा नवीन असलो तरी इतका पण नवीन नाही की तुमचे आभार मानावे किंवा, पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं, ज्या प्रेमानं, ज्या आपुलकीनं हे सगळं चाललेलं आहे ही आपुलकी मला फार महत्वाची वाटते. पुस्तकं तर सगळे लोक वाचतात, पुस्तकांचे ग्रुप पण खूप आहेत, पण इथे जी आत्मीयता, इथे जी सगळी माणुसकी, आस्था जी आहे ती खूप महत्वाची. त्या आस्थेतून हे प्रकाशन होत आहे याच्याबद्दल मी एक आनंद व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. खूप सुरेख अरुण सर. आता तुम्ही म्हटलं होतं, पण मला असं वाटतं अरुण सरांनी आपल्या मनोगतातून हे सगळ्यांना आपल्याला पटवून दिलंय की त्यांच्या हस्ते का हे प्रकाशन आपण आज केलं. आणि आता मगाशी मला हा अविनाश म्हणाला होता की तुम्ही या वर्षात किती पुस्तकं, तर या डॉक्टर छाया महाजन आहे आणि आपल्या याच्यात म्हटलं जातं महाजनो येन गतस्य पंथा. तर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मला पुढे जायची इच्छा आहे. त्यानिमित्त त्या हिशोबाने तुम्ही बघा आता 2024 मध्ये किती येते. आता पुन्हा एकदा मी ओमदादांकडे माईक सोपवतो. एकच मिनिट. खरं म्हणजे प्रमुख अतिथी बोलल्यानंतर बोलण्याचा पद्धत नाहीये, तो डेकोरम नाहीये, तो तोडून फक्त मी सांगते की मला मागेही त्यांनी फोनवर सांगितलं होतं की तुम्ही पुस्तकं घेऊन या. तर प्रश्न असा आहे की माझी पुस्तकं जी आहेत ती स्वयंप्रकाशित नाहीत.
माझी सगळी पुस्तकं म्हणजे आत्तापर्यंत जेवढी पुस्तकं झाली आहेत तेवढी सगळी पुस्तकं इतर प्रकाशकांनी केलेली आहेत. म्हणजे याच्या आधीचं 4च महिने पुस्तक आलेले डोईचा पदर आला खांद्यावरी राजहंस प्रकाशननी काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे पुस्तक आलं हे रोहन प्रकाशननी काढलेलं आहे. तर मी सांगणारच होते उद्या की तुम्ही म्हणजे मी दुसरी गोष्ट आणि जी मला प्रामाणिकपणे कबूल करायला पाहिजे की इथे पुष्कळ एम.कॉम वगैरे वगैरे लोक आहेत आणि ज्यांचं अर्थशास्त्र टिळकांसारखं इतकं पक्कं आहे तितकं माझं वीक आहे. म्हणजे मी जर इथे काही असे व्यवहार केले तर मला फार खात्री आहे की मी गोत्यात जाणार त्याच्यात. तोही कदाचित भाग असेल की ज्याच्यामुळे मी आणली नाहीत पण प्रकाशकाकडे ती उपलब्ध आहेत. रोहन प्रकाशन आणि राजहंस प्रकाशन आत्ता अगदी एकामागे एक आलेले आणि यांनी सजेस्ट केलेलं स्त्रियांच्या विषयीचं डोईचा पदर आला खांद्यावरी हे राजहंसनी केलेलं पुस्तक आता आलेलंच आहे. ती कादंबरी आहे आणि हा कथासंग्रह आहे. बोलू दिल्याबद्दल धन्यवाद. नाही, स्वतःच्या पुस्तकाचं प्रमोशन करायला काहीच हरकत नाही आणि ते तुम्ही खूप छान केलं. पण मी परत एकदा सांगतो की थोडासा कळ सोसा आमच्यासाठी पण ते पुस्तक येऊ द्या. थोडासा खर्च येईल तुम्हाला पण आम्हाला पुस्तक मिळेल चांगलं असं म्हणून मी सांगत होतो की रोहनच्या लोकांना विनंती करा की जर का पुस्तके अवेलेबल करता आली उद्या तर किमान एक 50 प्रती 25 प्रती आल्या तरी आमच्या काही लोकांना ते घेता येतील. थँक्यू. मान्यवरांचे आभार आणि माणसांच्या गोष्टीसाठी खूप खूप शुभेच्छा. कृष्णदादा आपण इथंच वरती स्टेजवर थांबायचं आहे.